So register addressing mode. There are 5 types of addressing mode: immediate addressing mode, register addressing mode, direct addressing mode, register indirect addressing mode, and external addressing mode. So in the previous lecture, we saw the immediate addressing mode. In immediate addressing mode, data is immediately transferred to source to destinations. The source operand is a constant. म्हणजे हे काय असणार आहे, हा कॉमा बघायचा, कॉमाच्या नंतरची जी प्लेस असणार आहे ती काय असणार आहे, सोर्स असणार आहे, आणि कॉमाच्या आधीची जी प्लेस असणार आहे ती काय असणार आहे, डेस्टिनेशन असणार आहे. आणि डेटा हा नेहमी सोर्स कडून डेस्टिनेशन कडे काय केला जातो, मूव्ह केला जातो. अँड इमिजिएट मीन the immediate addressing mode is represented by hash sign. Whenever there is a hash sign, the microcontroller will understand that this is the immediate addressing mode and data is immediately loaded to the destination. आता move a comma hash 25h, that means 25 ही काय आहे, एक व्हॅल्यू आहे. ही कोणती व्हॅल्यू आहे, हेक्साडेसिमल व्हॅल्यू आहे. ते h रिप्रेझेंट केलेला आहे, h मीन्स हेक्साडेसिमल. सो 25 ही हेक्साडेसिमल नंबर आहे, तो आपल्याला कुठे मूव्ह करायचा आहे, अॅक्युम्युलेटर ह्या रजिस्टर मध्ये काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. सिमिलरली 62, आता इथं कोणताही हेक्साडेसिमल व्हॅल्यू दिले, h नाही दिलेला, म्हणजे ही हेक्साडेसिमल व्हॅल्यू नाहीये. सो हा जो 62 हा नंबर आहे, हा आपल्याला कशामध्ये स्टोअर करायचा आहे, R4 मध्ये. ओके, नाउ मूव बी कॉमा हॅश 40h. सो 40h दिस हेक्साडेसिमल नंबर इज मूव इनटू बी. म्हणजे हॅश साइन का रिप्रेझेंट केले जातात, की हा इमिजिएट ऍड्रेसिंग मोड आहे. इमिजिएट म्हणजे काय, की आपल्याला एका रजिस्टर मध्ये पर्टिक्युलर एक व्हॅल्यू स्टोअर करायची आणि ती व्हॅल्यू आपल्याला इमिजिएटली म्हणजे डायरेक्टली स्टोअर करायची. ती कुठे आपल्याला कोणत्या वेगळ्या रजिस्टरमध्ये किंवा रॅम लोकेशनला स्टोअर नाही करायची, ती एका पर्टिक्युलर रजिस्टरला स्टोअर करायची. सो मायक्रो कंट्रोलरला आपण काय इन्स्ट्रक्शन देणार, हॅश हे इन्स्ट्रक्शन देणार, म्हणजे हॅश हे साइन यूज करणार. जेव्हा इन्स्ट्रक्शन्स मध्ये हॅश हे साइन रिप्रेझेंट केलेला असेल त्यावेळेस मायक्रो कंट्रोलरला करणार की हा जो डेटा आहे, हा डेटा इमिजिएटली ह्या डेस्टिनेशनला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. आता हॅश साइनचा अजून एक मिनिंग आहे. हॅश साइन का यूज करतात, आता आपण जे रॅम मेमरीज बघितल्या, रॅम स्पीकर ऑफ करा, कोणाच तरी स्पीकर चालू आहे. So hash sign indicate that this value is this data is a value, not a memory locations. म्हणजे ही कोणती मेमरी नसून तो एक डेटा आहे आणि तो डेटा आपल्याला काय करायचा आहे, मूव्ह करायचा आहे. हे इमिजिएट ऍड्रेसिंग मोड आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितले होते. Now the next addressing mode is register addressing mode. स्क्रीन शेअर झाली का सगळ्यांना? नाही. आता हो हो. now the next addressing mode is register addressing mode. स्क्रीन नाही दिसत आहे ना? नाही. ब्लॅक झालंय सगळं. स्क्रीन शेअरिंग ला काय प्रॉब्लेम होते काय? रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण काय करतो, जो डेटा आहे तो रजिस्टर टू रजिस्टर काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. रजिस्टर टू रजिस्टर, द यूज रजिस्टर टू होल्ड द डेटा टू बी मॅनिप्युलेटेड. म्हणजे जो डेटा आपल्याला मूव्ह करायचा आहे किंवा अॅक्युमुलेट, सपोज मला अॅक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये एक डेटा स्टोअर, एक व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल मी ती व्हॅल्यू R0 मध्ये स्टोअर करणार आणि R0 मधून काय करणार, A मध्ये स्टोअर करणार. म्हणजे जो डेटा आहे तो रजिस्टर टू रजिस्टर काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो.
मूव ए कॉमा R0 म्हणजे R0 हा एक रेजिस्टर आहे आणि R0 ह्या रेजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केली जाणार, अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर केली जाणार. सिमिलरली मूव R2 कॉमा A, कॉपी द कंटेंट ऑफ A इनटू R2. दॅट मीन्स अॅक्युम्युलेटर ह्या रेजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये स्टोअर केली जाणार, R2 मध्ये. ऍड A कॉमा R5, ऍड मीन्स ऍडिशन. सो R5 ह्या रेजिस्टर मध्ये एक डेटा आहे आणि अॅक्युम्युलेटर मध्ये एक डेटा आहे. सो अॅक्युम्युलेटर आणि R5 ह्यांच्यामध्ये ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या दोन व्हॅल्यूचे ऍडिशन होणार आणि त्या ऍडिशनचा जो रिझल्ट आहे तो कशामध्ये स्टोअर केला जाणार, अॅक्युम्युलेटर मध्ये. सिमिलरली दिस इन्स्ट्रक्शन आहे मूव R6 कॉमा A, अॅक्युम्युलेटर मध्ये जो डेटा आहे तो आपण कशामध्ये हे करणार, R6 मध्ये स्टोअर करणार. आता इथे जर बघितलं A R0, R2A, A R5, A R7, R6A हे सगळे सोर्स आणि हे सगळे डेस्टिनेशन ह्यांची साईज काय आहे, सेम आहे. हे सगळे कितीचे आहेत, 8 बिटचे. जेव्हा आपण सोर्स कडून डेस्टिनेशन कडे डेटा मूव्ह करतो देन द साईज ऑफ सोर्स अँड डेस्टिनेशन मस्ट बी सेम. म्हणजे दोघांची साईज काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. द सोर्स अँड डेस्टिनेशन रेजिस्टर मस्ट मॅच इन साईज. मूव DPTR कॉमा A म्हणजेच काय सांगितले, मूव DPTR कॉमा A ही इन्स्ट्रक्शन काय देणार आहे, एरर देणार आहे. वाय इट गिव्स एरर, बिकॉज अॅक्युम्युलेटर हा जो रेजिस्टर आहे त्याची साईज किती आहे, ए आहे, सॉरी त्याची साईज किती आहे, 8 बिटची आहे. किती आहे, 8 बिट. आणि DPTR किती बिटचा आहे, 16 बिटचा. म्हणजे सोर्स जो आहे तो 8 बिटचा आहे आणि डेस्टिनेशन किती आहे, 16 बिटचं. म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन काय झाले, मिसमॅच झाले साईज मध्ये. सो ही इन्स्ट्रक्शन काय देणार, एरर देणार. मग आपल्याला काय करावं लागेल, DPTR मध्ये आधी 16 बिटचा नंबर स्टोअर करावा लागेल आणि मग तो 16 बिटचा नंबर दोन ग्रुप मध्ये डिवाइड करायचा, 8 बिटच्या. म्हणजे दोन सेपरेट रेजिस्टर मध्ये काय करायचा, मूव्ह करायचा. बघा मूव DPTR कॉमा हॅश 25F5H म्हणजे हा कितीचा झाला, हा 16 बिटचा डेटा झाला. हा 16 बिटचा डेटा म्हणजे आणि DPTR रेजिस्टर पण किती आहे, 16 बिटचा आहे. मग हा डेटा 16 बिट मध्ये काय होणार, स्टोअर होणार.